रामराम मंडळी, स्वागत आहे भावानो आजच्या एका खतरनाक अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला व्हिडिओला लाईक करून टाका. कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब हे करून घ्या असते, कारण तुमचा भाऊ म्हणजे एकदम टॉप लेवल व्हिडिओ एडिट या चॅनलवरती शिकवत असते. जर आजचा काय व्हिडिओ ते टॉप लेवल झालेला काय विषय नाही. या व्हिडिओचं जे काय ऑल मटेरियल आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. जे काही व्हिडिओ आहे याचा कसं एडिट करायचं काय नाही ते पण मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. ही स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर सगळे एकदम समजून जाईल. तर चला लगेच आपण आजचा जे काय व्हिडिओ आहे ते एडिट करायला सुरुवात करू. तर जे काय अलर्ट मोशन आहे हे अलर्ट मोशन जर तुमच्याकडे नसेल तर मी टेलिग्रामला दिलेलं आहे. तिथून टेलिग्रामहून हे अलर्ट मोशन तुम्ही घेऊ शकता. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. सर्वात आधी अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं आहे. आता इथून काय करायचं, सर्वात आधी इथून आता जे काही इथले ग्रुप आहे ते एडिट करून घेऊ. सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथं जे काही फोटो असेल या मॉडेलचा, या मॉडेलचा फोटो इथून तुम्ही डिलीट मारायचा आहे. परत कॅन्सल क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथून जे काय तुमचा फोटो असेल ते ॲड करायचं आहे आणि जे काही आता शेवटपर्यंत जायचं आहे, जिथपर्यंत आपल्याला लेअर आहे तिथपर्यंत येऊन या फोटोला खिचून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, त्या फोटोवरती एकदा दाबून राहायचं आहे. सगळ्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. डबल त्या फोटोवरती काय करायचं, क्लिक करून मग 1800 जाऊन इथून अशा प्रकारे आपण या फोटोला शेड करून घ्यायचा आहे. आणि जर फोटो लई झूम झाला असेल अशा प्रकारे थोडंसं छोटा पण करून तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट हे पण करून घेऊ शकता. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे जे काय आपल्या वरच्या ग्रुपला लागलेलं आहे. तर आता त्याच्या पुढचे जे काही ग्रुप आहे तर त्या पण ग्रुपला आपण अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे. जे काही इथला फोटो आहे ते डिलीट मारून परत कॅन्सल क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जे काय तुमचा फोटो आहे ते ॲड करून सगळ्या लेअरच्या खालती घेऊन येऊन याला पण आपण अशा प्रकारे शेड पण करून घेऊयाचं आहे. आता शेड झाल्यानंतर याला पण आपण इथे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारचे काय दोन पण ग्रुप आपले एडिट झाले आहे. तर अशा प्रकारे आता जे काय आता बाकीचे ग्रुप आहे ते पण एडिट करून घ्यायचे आहे. तशा प्रकारे मी करताय तशा प्रकारे तुम्ही जे काय ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण इथं हा फोटो ॲड करू, काही विषय नाही. तर यात पण आपण अशा प्रकारे शेड करून घेऊ फोटो याच्याप्रमाणे PNG प्रमाणे आणि शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आता अशा प्रकारे जे काय आपले ग्रुप असे खुजे पण होतील काही बघू शकता. तर याला पण आपण कशा प्रकारे तुम्ही ठीकठाक करायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगेल. फक्त जे काही सगळे ग्रुप आहेत तुम्ही आधी एडिट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे काय आता ते ग्रुप छोटे झाले त्याला आपण ॲडजस्ट करून घेऊ. तर आता एक ग्रुप राहिलेला आहे आपला, तरी मी याला पण एडिट करून घेऊ, काही विषय नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो पुढची स्टेप. तर बघू शकता जे काय आता आपले ग्रुप आहे ते सर्व एडिट करणं झालेले आहे. तर आता जे आपल्या जितके आपले ग्रुप येथून खुजे होते तुमचे ते ग्रुप आपल्याला इथपर्यंत वाढून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, त्या ग्रुपवर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत वाढून घ्यायचा ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं. आता हे पण झालेलं आहे आणि हे पण इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला इथं काहीसुद्धा छेड काही नाही होणार नाही. बघू शकता एकदम टॉप लेवलमध्ये जसे आपले जे काही एकी दिलेले होते आपण ते बरोबर लागून जाते, काही विषय नाही. तर आता एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आहे, तर याला इथपर्यंत वाढून घ्यायचा. थोडंसं तुमचं झालं आहे, काही विषय नाही. तर आता इथून काय करायचं आहे, डबल एकदा परत कॅन्सल तिकीट करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून जे काय दुसरे कोणते पण एक फोटो ॲड करायचा आहे. वरती लाईनवर क्लिक करून फुल एरिया करायचा आहे. इथून पुढच्या बिटला जायचं आहे. जे काही एक्स्ट्रा पार्ट होता इथून कट मारून घ्यायचा आहे. डबल एकदा परत कॅन्सल क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. जे काय इथून दुसरा एक फोटो ॲड करायचा आहे. वरती लाईनवर क्लिक करून फुल कॅन्सल एरिया करून घ्यायचा आहे आणि याला पुढच्या बिटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट मारून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे. तर इथून आता जे काही शेवटचा फोटो आहे ते पण ॲड केलेला आहे आणि पुढच्या बिटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून याला पण आपण फुल कॅन्सल एरिया करून घेतलेला आहे. तर आता एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, एकदा पलकच्या क्लिक करायचं आहे. डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला व्हिडिओ देईल मी, ते व्हिडिओ एड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, पुढच्या बिटला जायचं आहे, म्हणजे 1.18च्या बिटला जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे तिथून कट मारून घ्यायचं आहे. डबल एकदा परत तिकडून मीडियामध्ये जायचं आहे. जे काही मी दुसरा एक व्हिडिओ देईल, व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे. ते व्हिडिओ इफेक्टवरती एकदा डबल क्लिक करायचं, मग 1800 जायचं आहे. तर 2 नंबरचा रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे काही याची लेंथ आहे मायनस आपल्याला 90 डिग्री करून घ्यायची आहे. बरोबर 90 डिग्री गेल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. वर 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅन्सल एरियावरती क्लिक करायचं. बघू शकता अशा प्रकारे एकदम दिसून जाईल. आता त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि जे काही शेक इफेक्ट आहे ते इथून ओपन करायचं आहे. आता काय करायचं, जे का पहिला फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे,
आपल्याला बरोबर आता 12.29 बिटला यायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्या पुढचे जे का 2 फोटो आहेत ते दोन्ही पण फोटो लागून हाय बीट पेस्ट करून घ्यायचं आहे. या दोन्ही फोटोला हाय बीट पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेक कीपॅडला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. जे काही शेवटच्या फोटोला बीट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे इथून. तर ते कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, जे काही शेवटचा फोटो आहे तर त्या फोटोवर जे क्लिक करायचं आहे. इफेक्ट असणे क्लिक करून थिटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर या व्हिडिओच्या डबल एकदा स्टार्टिंगला यायचं, प्रोडक्शन क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला मी बॉर्डर देईल, ती बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे. इथून ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे, लाईटिंगच्या याच्यात यायचं आहे आणि इथं स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता जे काय बॉर्डर ॲड केलेली आहे त्या बॉर्डरला इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आता जे काय व्हिडिओ आहे आपला बनवून रेडी झाला आहे. जे काय एकदम स्टार्टिंगला स्क्रीनवरती तुम्ही जे व्हिडिओ बघला ते एकदम आता टॉप लेवलमध्ये बनवून रेडी झालं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं भावांनो. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलवरचे टॉप लेवलचे व्हिडिओ एडिट आहे ते करायला नक्की शिका आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.